हॅलो हाय नमस्कार. आता चालली बघा वट सावित्री पौर्णिमा आहे. आज वड पुजायला चालली आहे. तरी वड कुठं आहे तरी बघा बरं घरापासून तुम्हाला दाखवत मी चालली आहे. तर पाऊस यायला लागला या सकाळजून कामात नाही काही झालं नाही. आता चालली पुजायला. तरी बघा आता वट सावित्री पौर्णिमा कशी साजरी करते. ज्येष्ठाच्या वट पौर्णिमेलाच ही वट सावित्रीची पौर्णिमा येते. तरी आजचा सुवासनीचा मान असतो वट सावित्रीला पुजायचं आणि वडाला 7 फेरी घालायचं. तरी बघा आपली वट पौर्णिमा कशी साजरी होते. आता बघा आली इथं हे वडाचं झाड तुम्हाला दिसतंय का कुठं आहे. तरी वडाचं झाड बघा आमच्या घराच्या समोरच आहे. घराच्या समोरच वडाचं झाड आहे. इथं बायका आधी येऊन गेली त्या. मी जरा गेलती सांगोला त्यामुळे मी काही केलं नाही. तर बायका येऊन गेल्या. मग आता चालू केली पूजा. तर आता पाऊस आभाळ गच्च भरले बघा. पाऊस गरजायला लागले. पाऊस येतोयच का काय नेमकं पावसात चालू झाले. प्रत्येक वर्षी दरवर्षी वडाची पूजा करायला आमच्यात महिला येतात भरपूरच. आज सकाळी येऊन गेले त्या. आता अजून बी येते त्या. काय काय यायला चालू जायते अजून येणार आहे त्या. तरी ही जाव आहे आमची मधली. ये म्हणलं मग हळद कुंकवली. वट सावित्रीचा सण वर्षातून एकदाच असतो बरं का. वट पौर्णिमेला ज्येष्ठाच्या महिन्यात पौर्णिमे दिवशीच असतो वट सावित्रीचा सण. तरीही वट सावित्रा म्हणजे काय ते सुवासिनीच वड पूजला जातो बरं का. सुवासिनी महिलांनी वड पूजा असते. त्यामुळे वट सावित्री दिवशीचं पौर्णिमे दिवशी या वडाची पूजा केली जाते. तरी बघा अशा प्रकारे आपली पूजा चालू आहे. जावनं बी पूजला होता आधी वड. पण हळद कुंकाला तरी म्हणलं माया संग मी एकटी आहे. पाऊस चालू झालाय काय खरं नाही. आबाळ आलंय. गणू आमचं बा कसं बघत उभा राहिले. पाऊस चालू झाला भिजायला लागले. आता काय खरं नाही. नेमका पाऊस पूजा करताना आला. पाऊस बी पाहिजे तर काय करायचं. सुरुवात झाली पावसाला आता. तरी वड पुजताना आंबा नारळ हिरवा पीस बांगड्या तांदूळ असं ठेवलं जातं बरं का. एवढं साहित्य काय काय लय असतंय भरपूर. पण जेवढं आहे आपल्याकडं तेवढं आपण ठेवतो. तरी आंबाचा आणि नारळाचा मान आहे. वरनं पाऊस यायला लागल्यामुळे अगरबत्ती काय लागं नाही. त्यावर मिस्टर म्हणलं आणि इकडं मी लावून देतो. वारं लागायला लागले पाऊस आल्यामुळं काय ते वरनं टिपकं पडते तर त्यामुळं काय अगरबत्तीच लागण अशी झाली. वाऱ्यानंही होतं या. तर एवढं मोठं आहे वडाचं झाड बी. त्याच्या मुळ्या खालीच यायला लागले त्या. काय करायचं खाली मुळ्या नको होत्या. म्हणजे असं वर जास्त वर नाही त्या. खाली वाकून हे करायला लागते. मुळ्या जास्त वर नाही ते लागली. आरती तर काही लागतच नाही वाऱ्यानं. पाऊस चालू आहे त्यानं. तर झाली पूजा करून. आता 7 येडं घ्यायचं दोरा बांधून. लय वाकायला लागते याला. काय करायचं. लय खाली आली त्यामुळे कट करते दे का नाही काय माहिती. आम्हाला काय माहिती नाही बरं कायचं कट करते दे का काय मुळ्या. म्हणून आम्ही तसंच ठेवलं या. आता एखाद्या ब्राह्मणाला नाही तर कोणाला तरी विचारून तिच्या मुळ्या कट करायला लागते त्या. लय वाकायला लागते खाली. सरळ चालायला येत नाही. हो काय कुत्रा आणि बदक कसं बसलं आहे बघा जवळच. त्यांची जोडी काय फुटत नाही. ह्या कुत्र्या जवळच बदक असते. दुसरे कुत्रा आहे पण त्याला जवळ येऊ देत नाही. ह्या कुत्र्यापासून हालत नाही बदक. तरी 7 प्रदक्षिणा घे चालू आहे त्या. 7 प्रदक्षिणा घेत असताना काहीतरी म्हणतात बघा. काय म्हणतात 7 जन्मी हाच नवरा मिळू दे असं म्हटलं जातं. असं म्हणत म्हणत मी 7 येडं घेत होती. दोराही झाला अडकला तर माझं. पाऊस चालू झालाय बघा किती. पावसाचं सुरुवात तर झाली पावसाला. हे आमचं घर आहे बघा. गणू आमचा पाऊस यायला लागलाय म्हणून आनंदानं उड्या मारतोय.
7 प्रदक्षिणा करून झाल्या. उभं राहून पाहिजे. जाऊ मग वकीलला फोन लगा. ही मुळ्याच्या पक्षात आपला मोठा हे असतो ना उभं राहून पाहिजे. जाऊ मग वकीलला फोन लगा.